नमस्कार मंडळी, मराठी ऑप्शन मंत्रा चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी निफ्टी, बँक निफ्टीच्या प्राईजबद्दल बोलतो, बरोबर? पण विचार करा, एक असा इंडेक्स आहे जो प्राईज नाही तर फिअर, भीती ट्रॅक करतो. जस्ट इमॅजिन, एक असा इंडेक्स जो आपल्याला मार्केटमध्ये लपलेली भीती किंवा व्हॉलेटॅलिटी दाखवतो. आपले ट्रेडिंग किती सोपं होईल, नाही का? तर असा एक इंडेक्स खरंच आहे. चला तर मग ओळख करून घेऊया या मिस्टेरियस इंडेक्सची. याला म्हणतात इंडिया VX. सोप्या भाषेत सांगायचं तर मार्केटचा फिअर मीटर किंवा जसं आपण म्हणू शकतो भयाचा मापक. हे एक असंच जबरदस्त टूल आहे जे प्रोफेशनल ट्रेडर्सना मार्केटची पुढची दिशा ओळखायला खूप मदत करतं. तर टेक्निकली सांगायचं झालं तर इंडिया VIX म्हणजे व्हॉलेटिलिटी इंडेक्स. आणि हा कोणी बनवलाय तर आपल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजने म्हणजे NSEने. याचं मुख्य काम काय तर पुढच्या 30 दिवसांमध्ये मार्केटमध्ये किती व्हॉलेटिलिटी म्हणजे किती चढउतार असू शकतात याचा एक अंदाज देणं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. विक्स हा स्टॉक्सच्या प्राइसवर चालत नाही. तोच चालतो निफ्टी ऑप्शन्सच्या ऑर्डर बुकवर, म्हणजे खरेदी विक्रीसाठी ज्या बोली लागतात त्यावर. याचा अर्थ काय? सोपं आहे. ट्रेडर्स भविष्याबद्दल किती घाबरलेत आणि स्वतःला वाचवण्यासाठी म्हणजे प्रोटेक्शनसाठी किती जास्त पैसे मोजायला तयार आहेत हे आपल्याला विक्स सांगतो. म्हणूनच विक्स जेव्हा हाय असतो तेव्हा समजून जा की मार्केटमध्ये एक मोठी वाईल्ड राईड अपेक्षित आहे, आणि जेव्हा विक्स लो असतो तेव्हा मार्केट एकदम शांत, कम्प्लेसेंट असण्याची शक्यता असते. बरं, विक्स काय आहे हे तर आता आपल्याला कळालंय. पण सो व्हॉट? त्याचा आपल्या ट्रेडिंगवर काय फरक पडतो? खास करून जर तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तर विक्स तुमचा जिवलग मित्रही बनू शकतो किंवा सगळ्यात मोठा शत्रूसुद्धा, कारण त्याचा डायरेक्ट संबंध आहे ऑप्शन प्रीमियमशी. हे बघा, सगळ्यात क्रुशियल पॉइंट हा आहे, विक्स आणि आपला निफ्टी 50 यांच्यात आहे इन्व्हर्स रिलेशनशिप. म्हणजे काय? अगदी विरुद्ध. जेव्हा विक्स वर जातो तेव्हा निफ्टी खाली येतो, अँड वाईस वर्सा. जेव्हा विक्स खाली जातो तेव्हा निफ्टी वर जातो. सिम्पल. आता ह्याचा आपल्या ट्रेड्सवर डायरेक्ट इम्पॅक्ट कसा होतो ते बघूया. सिनॅरिओ 1, जेव्हा विक्स वाढतो म्हणजे मार्केटमध्ये भीती वाढते. मग इन्व्हेस्टर्स काय करतात? घाबरतात आणि स्वतःच्या पोर्टफोलिओला वाचवण्यासाठी पुट ऑप्शन्स विकत घेतात. यामुळे काय होतं? प्रीमियम्स प्रचंड वाढतात. याउलट जेव्हा विक्स खाली येतो तेव्हा मार्केटमधनं भीती गायब होते. यालाच एक भारी शब्द आहे, व्हॉलेटायलिटी क्रश. आणि हा असतो ऑप्शन सेलर्ससाठी गोल्डन टाइम. का? कारण प्रीमियम्स इतक्या वेगाने खाली येतात की त्यांचा प्रॉफिट लवकर बुक होतो. एक गोष्ट समजून घ्या, मार्केट आहे ना, वाईट बातमी म्हणजे बॅड न्यूज पचवू शकतं, कारण ती नॉन असते. पण मार्केट ज्या गोष्टीला सगळ्यात जास्त घाबरतं ती आहे अनसर्टनिटी, अनिश्चितता. आणि VIX नेमकं ह्याच अननोन गोष्टीवर रिॲक्ट करतो. ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल त्याचा VIX वर लगेच परिणाम दिसतो. याची एक चेन रिॲक्शन कशी होते बघूया. स्टेप 1, समजा अचानक जगात कुठेतरी युद्ध सुरू झालं किंवा आपल्या सीमेवर तणाव वाढला. काय झालं? अनसर्टन्टी आली. स्टेप 2, विक्स स्पाइक. मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स घाबरून इन्शुरन्स म्हणून पुट ऑप्शन्स खरेदी करायला लागतात. आणि स्टेप 3, जर हा विक्स जास्त काळ हाय राहिला तर त्याचा परिणाम थेट इकॉनॉमीवर होतो. कंपन्या इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात आणि हळूहळू सगळी आर्थिक गती मंदावते. आता विक्सची खरी ताकद काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एका अशा उदाहरणाकडे जाऊया जे आपण सगळे जगलो आहोत. द अल्टिमेट विक्स लेसन, मार्च 2020. तो कोविड-19चा काळ. आता जरा आठवून बघा, कोविडच्या आधी काय परिस्थिती होती? इंडिया विक्स एकदम आरामात 13 ते 15च्या लेव्हलवर होता. एकदम शांत, काम, जणू काही वादळापूर्वीची शांतता. आणि मग बूम, जसं पॅन्डेमिक आला, लॉकडाऊन्स जाहीर झाले, विक्स फक्त वाढला नाही, त्याचा अक्षरशः स्फोट झाला. तो पोहोचला ऑल टाईम हाय, जवळजवळ 88 वर. तुम्ही विचार करा, हे मार्केटमधल्या टोटल पॅनिकचं, प्रचंड भीतीचं लक्षण होतं. आणि याचा परिणाम? अरे बापरे, VIX 86 वर असताना ऑप्शन प्रीमियम्स कुठेच्या कुठे गेले होते. एक उदाहरण देतो, जो निफ्टी पुट नॉर्मली 100 रुपयाने मिळायचा तो तेव्हा 800 रुपयांना ट्रेड होत होता. दिस वॉज टोटल मार्केट पॅनिक, संपूर्ण दहशतीची स्थिती. पण मग काय झालं? जसं गव्हर्नमेंट आणि RBIने स्टिम्युलस पॅकेजेस जाहीर केली तेव्हा ते अननोन संकट आता नोन झालं.
मार्केटला कळालं की आता पुढे काय करायचं आहे आणि वेक्स तो वेगाने खाली कोसळायला लागला. गंमत बघा, इकॉनॉमी अजूनही स्ट्रगल करत होती, पण फक्त भीती कमी झाल्यामुळे, फक्त विक्स खाली आल्यामुळे शेअर बाजार वर जायला लागला. तर या जबरदस्त उदाहरणावरून आपण काय शिकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं हा लेसन आपण आपल्या रोजच्या ट्रेडिंगमध्ये कसा वापरू शकतो? चला आता मुद्द्यावर येऊया. VIX कडे लक्ष ठेवणं हेच डिसिप्लिन्ड ट्रेडिंगचं पहिलं मंत्र आहे. पुढचा ट्रेड घेण्याआधी 2 की वॉर्निंग्ज नेहमी लक्षात ठेवा. 1. जेव्हा विक्स खूपच कमी असतो, म्हणजे अगदी 10-12च्या आसपास, तेव्हा जरा जपून, कारण मार्केट खूप कॉम्प्लेसेंट, खूपच रिलॅक्स्ड असतं. एक छोटासा धक्कासुद्धा विक्स वाढवू शकतो आणि तुमचे विकलेले पुट्स तुम्हाला रडवू शकतात. आणि दुसरं, जेव्हा विक्स खूप जास्त असतो, तेव्हा प्रीमियम्स खूप टेम्प्टिंग दिसतात, खूप आकर्षक वाटतात. पण लक्षात ठेवा, रिस्कसुद्धा तितकाच जास्त असतो. अचानक गॅपडाऊन होण्याचा धोका खूप वाढलेला असतो. विक्सबद्दल आणखी एक टेक्निकल पण खूप महत्त्वाची गोष्ट, तो एक मीन रिव्हर्टिंग इंडेक्स आहे. मीन रिव्हर्टिंग म्हणजे काय? म्हणजे तो कितीही वर किंवा खाली गेला तरी शेवटी तो त्याच्या ॲव्हरेज लेवलवर परत येतो. आणि आपल्या इंडिया VIX साठी ही ॲव्हरेज लेवल आहे साधारणपणे 15 ते 18च्या आसपास. म्हणून तुम्ही हे सोपे ट्रेडिंग झोन्स लक्षात ठेवू शकता. जेव्हा विक्स 30च्या वर जातो तो असतो ऑपॉर्च्युनिटी झोन, संधी, आणि जेव्हा तो 10च्या खाली किंवा जवळ असतो तो असतो वॉर्निंग झोन, धोक्याची घंटा. ही नेहमी लक्षात ठेवा. मराठी ऑप्शन मंत्राचा उद्देश तुम्हाला फक्त लकी नाही तर एक डिसिप्लिन ट्रेडर बनवणं आहे. आणि विक्ससारखी पॉवरफुल टूल्स योग्य प्रकारे वापरूनच आपण हे नक्की करू शकतो. तर मग आता स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमचा पुढचा ट्रेड हा नशिबावर असणार आहे की डिसिप्लिनवर? यावर विचार करा आणि तुमचं उत्तर मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. सदैव लाभात रहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या सगळ्या ट्रेडर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.